हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आज बनवते पिल्लूला पॅनकेक। ते तुम्ही तुमच्या बाळाला पण देऊ शकता। अगदी 8 महिन्याचं बाळ असेल ते अगदी तुमचं बाळ मोठं असेल 1-2 वर्षाचं असेल त्याला पण देऊ शकता। सो त्याची मी तुम्हाला क्विक रेसिपी शेअर करते आणि ती आहे ती इन्स्टंट होते, एवढा टाइम नाही लागत आणि कमी साहित्य लागतं। सो आणि बाळ पण आवडीने खातं, थोडंसं स्वीटनेस येतो त्याच्यामुळे बनानामुळे। सो मी ओट्स आहेत ते घेतले, त्यांना मी पहिलं ग्राइंड करून घेईल। माझ्याकडे होते ग्राइंड केलेले पण ते संपून गेले, सो मी ह्याला आधी ग्राइंड करून घेईल। अगदी बारीक असं करून घ्यायचंय। ते थोडंसं असं जाड पण नसतं, पातळच असतं, पण त्यांना हे करून घ्यायचंय। अंडं घ्यायचंय, एक अंड्यातला येलो पार्ट नाही घ्यायचा, फक्त व्हाईट पार्ट घ्यायचा, तो पण डायरेक्ट मिक्सरला लावायचा। तुम्ही फेटू पण शकता, पण मी आता डायरेक्ट मिक्सरलाच लावते। आणि केळं टाकायचं आपल्याला। नॉर्मली मी अर्धा पण नाही, 1 केळं टाकलं। थोडासा केळ्याने कसं स्वीटनेस येतो त्याच्यामुळे केळं टाकलं आणि त्याला मिक्सरला अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची। तुम्ही बघता अशा प्रकारे फाईन पेस्ट आहे ती करून घ्यायची अगदी व्यवस्थित। थोडेसे पण आणि फेटला ना की लम्स वगैरे राहतात, असं मिक्सरला लावलं ना की लम्स वगैरे काही नाही राहत। सो बेटर आहे की मिक्सरला लावलेलं, आणि आपली तेवढी एनर्जी पण वाचते, टाइम पण वाचतो, त्याच्यामुळे मिक्सरला लावलेलंच बेटर आहे। सो तुम्ही पण मिक्सरलाच लावा, मी असं तुम्हाला शेअर करते। आणि इथे अशा फॉर्ममध्ये तयार झालं की समजायचं बॅटर आपला रेडी आहे। इथे मी तूप घेतलंय, तुम्ही पण तूपच यूज करा, ऑइल नका यूज करा। तुपाने कसं मुलांची तब्येत वगैरे होते आणि बेबीच्या हेल्थसाठी चांगलं। ऑइल आता भरपूर सारे वेगवेगळे येतात, त्याच्यामुळे ऑइल नका देऊ, तुम्ही पण तूपच हे करा। आणि मी अगदी छोटे छोटे केलेत पॅनकेक। तुम्ही बघताय पिल्लू काय एवढे खाणार नाही, पिल्लू मोजून 1.5 किंवा 1च खाईल। आणि बाकीचे मी कुकीला देईल, कुकीला पण हे चालू शकतं, सो कुकीला देईल। आणि हे एका साईडला हे केलं की आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण अगदी आपल्याला 5 मिनिटं पण नाही, 2-3 मिनिटं ठेवायचं आहे। ते थोडंसं तुम्ही बघितलं ना की त्याला असं फुगतं ते, त्याच्यामुळे समजून जायचं की एक साईड आहे ती झाली आहे। आणि जास्त वेळ पण नाही लागत, जास्त प्रोडक्ट पण नाही आहेत, आपल्या घरी नॉर्मली असतात हे प्रोडक्ट, त्याच्यानेच आपण बनवू शकतो। सो ही एकदम चांगली रेसिपी आहे, हे तुम्ही ॲज अ स्नॅक पण देऊ शकता बाळाला। सो बघताय माझी एक साईड आहे ती ऑलमोस्ट झाली, आता मी त्याला उलटा करून ठेवते, म्हणजे पलटते त्याला। एक साईड झाली, आता दुसऱ्या साईडला पण तसंच सेम तसंच करायचं आहे। आणि एकदम ना खायला टेस्टी लागतात, तुम्ही पण खाऊ शकता। आणि कसं करायचं, आता ही एक साईड शेकली आहे ना आपण, तर दुसरी साईड पण अगदी 2 मिनिटात होऊन जाते, कारण का एक साईड प्रॉपर झालेली असते, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत ते व्हायला। आणि हे देताना आहे ना वरती आहे ना थोडंसं गार्निशिंगसाठी आहे ना आपण हनी टाकायचं। हनीने कसं थोडासा स्वीटनेस येतो, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगेल की थोडंसं हनी टाका, त्याच्यामुळे स्वीटनेस। आणि तुमचं बाळ 1 वर्षाचं असेल ना तर तुम्ही हनी देऊ शकता। अंडर 1 इयर असेल ना तर तुम्ही हनी नका देऊ, केळ्याने ऑलरेडी स्वीटनेस असतो त्याच्यामुळे। पिल्लू आमची 1 इयरची आहे, त्याच्यामुळे मी तिला हनी देते, म्हणजे थोडंसं टाकते, जास्त नाही टाकत। अगदी 1 चम्मचभर घेते आणि सगळ्या ह्याला ते स्प्रेड करते, अगदी व्यवस्थित स्प्रेड करते। आणि पिल्लू आमची आहे ना आवडीने खाते। मी काय करते, तिला ना बारीक बारीक तुकडे करून देते, सो ती अगदी आवडीनेच ते खाते। तुम्ही बघते मी थोडंसंच टाकलंय, जास्त नाही टाकलंय, जेणेकरून ती अगदी आवडीने खाते। ते छोटे छोटे तुकडे करून द्यायचे त्यांना, म्हणजे ना ते स्वतःच्या हाताने खातील। आपण कधी पण म्हणजे आधी त्यांना तुकडे करून द्यायचे आणि नंतर मग त्यांना आपण फीड करायचं, म्हणजे त्यांना पण ॲटलिस्ट सवय लागली पाहिजे। मी पण पिल्लूला असंच करते, आधी तुकडे करून देते, नंतर मी तिला फीड करते, म्हणजे जेवढं ती हाताने खाईल ना तेवढं ठीक आहे, म्हणजे त्यांना सवय लागते की आपल्या हाताने खायची। नाहीतर कसं होतं की आपणच भरवा, आपणच हे करा, थोडी तरी सवय झाली पाहिजे बशा। सो आता हे रेडी आहे, आता पिल्लूला पहिलं मी भरवून घेईल आणि आम्हाला काहीतरी करेल मी। सो पिल्लूला पहिलं मी भरवेल आणि उरलेलं कुकीला दिलं। सो इथे मी ना नूडल्स आणलेले, मॅगी टाईप हे नूडल्स आणलेले कोरियन। सो मी म्हटलं बघूया टेस्ट करून, भरपूर जणांचे मी व्हिडिओज बघितलेले की स्पायसी आहे, हे आहे ते आहे, म्हटलं बघूया, आणि मी कधीच ट्राय केलं नव्हतं हे। सो मी आज पहिल्यांदा ट्राय करत होते। मी मॅगी आणि इप्पी मॅगी बस हे 2च ट्राय करते, बाकीचं मला असं ट्राय करण्यासारखं अजिबात आवडत नाही। सो मी इथे पाणी घेतलं, त्याच्यामध्ये ते जे कोरियन नूडल्स होते ते टाकले। आणि मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही स्पायसी खात असाल ना तरच हे खावा, नाहीतर अजिबात खाऊ नका। इतकं स्पायसी आहे ना, इतकं स्पायसी, म्हणजे मी लिटरली 1 बाईट घेतला आणि डोक्यात बोलतात ना, डोक्यात, कानात, नाकात असं पुरं असं झालं की
ठसका कसा लागतो मिरची पावडर टाकल्यासारखं, तसं झालं मला पुरं. आणि हे पाउचेस ऑलरेडी असतात, आपल्याला बॉईल करायचं, त्यातलं पाणी काढायचं आणि हे पाऊचमधलं जे मसाले वगैरे आहेत ना ते टाकायचं आणि आपल्या स्पूनने ते मिक्स करायचे. बस जास्त वेळ नाही लागत, हार्डली 5 मिनिट्समध्ये होऊन जातं हे. पण जे स्पायसी फूड खातात ना त्यांच्यासाठीच बेटर आहे. जर कोण जे माझ्या व्हिडिओ बघत असतील ते स्पायसी खात असतील ना तर तुम्ही हे नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल हे. आम्ही खाल्लं, हा हो करत खाल्लं, पाणी पीत खाल्लं, स्वीट खाल्लं आणि फायनली हे अर्धच सोडून दिलं, पुरं काय आमच्यानी गेलं नाही. 2 पाऊच केलेला, तर ह्यापुढे मी हे कधीच आणणार नाही, जस्ट ट्राय म्हणून आणलेलं. म्हटलं बघूया काय टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये जर स्वीटवाला असतं ना तर ठीक आहे, तो स्वीटने तिखापणा घालवण्यासाठी मी करत होती गार्लिक ब्रेड. सो मी इथे गार्लिक घेतले, चिली फ्लेक्स ऑर्गॅनो आणि हे तुपामध्ये मी सगळं मिक्स केलं. आणि माझ्याकडे मोझरेला चीज होतं, सो मी हे केलं. मी ना संडेच्या दिवशी ना पॅटीस केलेलं, सो मोझरेला चीज आणलेलं त्याच्यामध्ये टाकायला. सो ते होतं मोझरेला चीज, सो ते घेतलं. आणि ह्याचं आहे ना मी आता सँडविच करणार आहे, गार्लिक सँडविच म्हणून असतं ते करणार आहे. फर्स्ट टाईम करणार आहे, फर्स्ट टाईम खाणार आहे. सो आणि मोझरेला चीज आहे त्याच्यामुळे अजूनच मज्जा येणार आहे, कारण का असं चीज एका बाईटमध्ये असं ओढलं की असं चीज दिसतं ना, ते खायला मज्जाच वेगळी असते. सो आता मी ब्रेड सगळं मी तुपामध्येच करते, कारण का बटर आहे ते माझ्याकडे संपलेलं, सो नाईलाज होतं सगळं तुपामध्येच करायला लागणं. आणि बटर आणि तूपची टेस्ट वेगळी असते, सो मला तर बटरच आवडतं, कारण का बटरमध्येच सँडविच वगैरे खाल्लेलं मस्त लागतं. सो मी एका साईडला तूप टाकलं आणि जे बॅटर तयार केलेलं गार्लिक ब्रेडचं ते सगळं त्या ब्रेडवर टाकते. मी आधी आहे ना असंच करणार होती, पण म्हटलं डबल कशाला करा, डायरेक्ट सँडविचच करते. सो काय केलं, वरती पण ब्रेड लावून दिला, दोघांना पण दोन्ही साईडने शेकवून घेतलं नीट. वरती लीड ठेवली जेणेकरून जे चीज आहे ना ते मेल्ट प्रॉपर झालं पाहिजे, त्याच्यामुळे मी वरती झाकण ठेवून दिलं ह्याच्या सँडविचवरती, जेणेकरून ते चांगलं चीज आहे ना ते मेल्ट झालं पाहिजे आणि खाताना मज्जा आली पाहिजे. कारण का ऑलरेडी आम्हाला तिखट खूप लागलेलं, खूप म्हणजे खूप तिखट होतं ते, म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढं तिखट होतं. आणि दीपकला दिलेलं, दीपक पण बोलतो की खल्लास गेलो कामातून, म्हणून मग मी म्हटलं काहीतरी गोड आणि थोडंसं वेगळं म्हणून मी हे दोघांना एक केलं. बस ते अर्ध सोडून दिलं आम्ही आणि हे खाल्लं आणि मग आम्ही बाहेर जाणार होतो. सो पटपट खाल्लं आणि पिल्लू पण झोपलेली, तिला पण मग उठवली आणि मग आम्ही बाहेर गेलो. तिला मी जेवण वगैरे भरवलं आणि मगच बाहेर. तुम्ही बघताय कसं झालंय ते, मोझरेला चीज असतं त्याच्यामुळे ना मस्त असं वाटतं पिल्लू कधी मोठी होईल आणि कधी ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकेल, म्हणजे मी तिला एकदम भरवेल. तुम्ही बघताय पिल्लू कशी बाईकवर बसली आहे ना. मला ना ही व्हिडिओ ना मला हवी होती, मी मग ठरवलेलंच की कधी ना कधीतरी मला व्हिडिओ हवे की पिल्लू कशी बाईकवर बसते. ॲटलिस्ट ती मोठी झाली की बघेल की मी कशी बसलेली बाईकवरती, मी काय करत होते. आणि तिचे डोळे बघते हवा लागते तर तिला गॉगल घालायचा प्रयत्न करतो, पण ना ती काढून टाकते. पण तिला आम्ही ना सवय लावणार आहे आणि लिटरली आहे ना ती वाकून बघते. तिला आहे ना एक सवय आहे की इकडे काय आहे तिकडे काय, तिचे एक्सप्रेशन बघते. म्हणजे ना तिला मी स्कार्फ वगैरे लावलेला ती अगदी लावून द्यायची आणि नंतर मग आम्ही घरी आलो. बोल कशी बोलते पिल्लू, बाबा बोलून दाखव, बाबा 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 बोला, बोल बोला शी असं नाही करायचं. बाबा बोल, बघा आमची पिल्लू काय करते. आवाज दे बाबा ना, बोलो बाबा ना, बोल बाबा या 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 तू कर या 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 बाबा या कर बाबा या don't die baka बोला बाबा, बोलो बाबा ना,
बोलो बाबा बोल. आमची पिल्लू व्हिडिओ शूट करते. कॅमेरा असं पकड ना. कॅमेरा असं पकड. हा बोल आता. इकडून कॅमेरा पकड. हा धर. हा बोल आता. धर. हा बोला. पिल्लूनी ब्लॉग. मी तुम्हाला दाखवते आता. पिल्लूला मी शॉपिंग केलेली, म्हणजे आता मी गावी जाणार आहे, सो तिला 1-2 फुल हँडचे टी शर्ट्स मागवले, कारण का तिकडे खूप थंडी आहे आणि पिल्लूकडे फुल हँडचे टी शर्ट्स आहेत ते कमी आहेत, कारण का इथे एवढी थंडी नाही आहे. त्याच्यामुळे मी एवढे प्रेफर नाही करत फुल हँडचे टी शर्ट. ऑलमोस्ट तिच्याकडे फक्त 2 किंवा 3च असतील. सो मी ऑलरेडी 3 मागवलेले, पण ते 2 कॅन्सल झाले आणि फक्त एकच रिसीव झाला. आणि एक ट्राउझर मागितलेली. ट्राउझरचं तिच्याकडे आहेत फक्त जे जॉगर्स अँकलला फिट असतात ना, ते नव्हते जॉगर्स टाईप, नॉर्मल होते ट्रॅक पॅन्ट टाईप. सो त्यातले पण मी तिला 2 मागवले. सॉरी 1 मागवलं आहे आणि एक फ्रॉक मागवला आहे जायवळसाठी. म्हणजे जायवळ झालं किंवा जायवळ करताना तिला मी नवीन कपडे घालेल काहीतरी. सो ते मी घेतले. ते तुम्हाला मी दाखवते मी काय घेतले. अजिओवरून मागवले. मी तुम्हाला दाखवते काय घेतले. अजिओवरून घेतली आहे. सो तुम्ही पण घेऊ शकता. ही मला काहीतरी 150ला भेटलेली आहे. तुम्ही पण घेऊ शकता. ती प्राईस फ्रिक्वेंटली चेंज होत राहते आणि भरपूर सारे ऑफर असतात अजिओवरून. अगदी टी शर्ट पण 80-50 रुपीजला भेटतात. सो याचं कापड पण आहे ना खूप चांगलं आहे. खूप म्हणजे खूप चांगलं आहे. तुम्हाला दाखवते. खूप चांगलं कापड आहे. असं नाही आहे की पातळ आहे काय आहे. तुम्हाला दिसेलच. पातळ पण नाही, अगदी जाड आहे चांगलं. सो तुमच्या बाळाला. आणि ह्याची तुम्ही ॲक्च्युअल प्राईस बघाल तर बघा कितीला आहे. आणि मला हे ना फक्त 150ला पडलेलं आहे. ह्याच्यावर प्राईज असते की ह्याच्यावरती प्राईज ह्याच्यावर प्राईज नाही आहे. ह्याच्यावर प्राईज नाही. हे मला 150ला भेटलेलं आहे अजिओवरून. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला सांगा. मी तुम्हाला लिंक आहे ती शेअर करेल. आणि अजून मी पिल्लूला फ्रॉक पण घेतला आहे. दाखवते तुम्हाला. पिल्लूच्या बाबांना आता उद्या दाखवेल. पिल्लूच्या बाबांना पण नाही माहिती मी काय ऑर्डर केले. सो हा फ्रॉक आहे पिल्लूसाठी घेतलेला. असा आहे. स्लीवलेस घेतला. आता गरमी पण चालू आहे. स्लीवलेस आणि ह्याचं पण कापड चांगलं. तुमची मुलगी असेल ना तर तुम्ही आवर्जून घ्या. हे आवर्जून. हा मला 130ला पडला फ्रॉक. अगदी मस्त फ्रॉक आहे. मस्त म्हणजे मस्त. कापड पण बघा किती चांगलं आहे. तुम्हाला दाखवते बघा. जरा पण ट्रान्सपरंट नाही आहे की पातळ नाही. 130ला. आणि त्याने असे बटन्स पण दिलेत. सो मस्त. मला जर खूपच आवडलं. आणि दुसरं दाखवते. हे थांबा. हे फोडून दाखवते. हे असं आहे. तुम्हाला फोडून दाखवते. हे मस्त क्यूट आहे. बाहेर जायला पण तुम्ही घालू शकता. पिल्लूकडे एक स्कर्ट आहे. त्याच्यावर मला वाटतं हे जाईल. हाताचा इश्यू वाटतोय. घालून बघावं लागेल. पण हात आहेत स्ट्रेचेबल आणि पिल्लूला आहे ते फिट्ट कपडे आवडत नाही. बघूया. उद्या तिला घालून बघेल. उद्या तिचे बाबा आले की. स्कर्ट आहे ना तो असाच पडून आहे. एक आहे पिल्लूच्या मावनीच दिलेला आहे. म्हणजे त्याच्यावरती टॉप पण आहे, पण तो तिला ना फिटिंगला बसत नाही प्रॉपर तिच्या पोटामुळे. सो मी त्याच्यासाठी हा ऑर्डर केला आणि म्हटलं असं बाहेर वगैरे गेलो की मस्त आहे फ्री. हा पण मला 150ला बोलला. तुम्हाला मी आहे ना दाखवेल पाहिजे तर. हा बघा कितीचा आहे. 599चा आहे. मला 150ला पडला आहे हा. तुम्ही बिलीव्हच नाही करू शकत. इतका मस्त आहे. टॉप आहे बघा. खूप मस्त आहे. मी मोस्टली करून आहे ना पिल्लूचे कपडे ना आजिओवरूनच घेते. आजिओवरून जे हे टी शर्ट आहे ना हे पण आजिओवरूनच मी घेतलेलं आहे तिला.
हे पण मला काहीतरी ना 60 का किती रुपीज तरीला पडलेलं. तर चला, कशी वाटली पिल्लूची शॉपिंग आणि तुम्हाला कुठला टी शर्ट्स आवडला? मला तर हा आवडला, फ्रॉक आवडला. तुम्हाला काय आवडलं मला नक्की सांगा. अजून मी काय ऑर्डर केले? हां, अजून एक टी शर्ट केलं, ते आलं तर तुम्हाला मी दाखवेल. आणि एक विंटर कॅप ऑर्डर केले, ती पण ना मला 60 रुपीजला पडल्या. 2 विंटर कॅप पडल्या. ते पण मी तुम्हाला जेव्हा येईल ना माझ्याकडे, मला रिसीव होईल ना तेव्हा मी दाखवेल. सो मी हे असं घेतले पिल्लूला. आणि आता पिल्लूची हाईट पण वाढत चालले पटपट, त्यामुळे कपड्यांची शॉपिंग होतच राहते. सो मी दुकानापेक्षा नाही इथे मला स्वस्त पडतं, सो मी हे घेतलं आहे. तर चला, आता पिल्लूनी केले शुशू. सो तिची पॅन्टी आहे ती बदलून घेते पटकन. चला, की कशी पिल्लू पकड पकड, बघा बघितलं किती मस्त. आता बघा कसली पळेल. पकड 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 पकड. मॅट येते ना. आता आली आहे, तिला बोलते मी पकड, कशी पळेल बघा. हा, पकड 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 पकड. बस पकड पकड बोलत बसायचं. जाते तिच्या टोकाला. परत आली, आता परत बोलायचं आपण. परत ती पण ए पकड 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 पकड. पायाचा आपला आवाज केला ना असा 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 असा, ती पळते. तिला लावून देते गाणी, कारण का कुकूचं जेवण बाकी आहे अजून. चला, ही बघा आली. हिला पकडा, हिला पकडा. त्याच्यात घातले मी भांडी, पण मला धुवायचे आहेत. पिल्लूला तिथे सॉंग्स लावून दिलेत, कारण का आता मी किचनमध्ये काम करत असले ना की मग ते इथे येत बसते. आज पिल्लूला मी भरडीच, दुपारी पण भरडी दिली आणि आता पण मी भरडीच देईल, म्हणजे होममेड सॅलेक्स. सो आता त्याची तयारी करून ठेवते, जेणेकरून कसं तयारी म्हणजे रेडीच असतं माझं, पण फक्त आता ते प्रिपेअर करायचं. तर हे ठेवून देते एका ठिकाणी. हे वाटाणे भिजत घातले. कुकीचं आमच्या कुकर लावलं आहे इकडे. आणि आम्ही केलेली आज मला पनीरची भुर्जी. मला म्हणजे भाजीच नव्हती काय. हे चणे. आता हे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवसाचं जेवण, 4 दिवसाचं तयार आहे सगळं. मील प्रिपरेशन आधीच करून ठेवली आहे 4 दिवसाची. वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. संडेला तर नॉनव्हेज, फ्रायडेला पण नॉनव्हेज, पण जाऊन दे. हे आता उद्या आहे ना बघी बाकीच्यांना मोड आणायचं. तिथं कुकर होतं, पटकन एवढीची भांडी आहे ती धुवून घेते. आणि पिल्लू बघा बंबा. मी करते पिल्लूला सॅलेक्स, होममेड सॅलेक्स. आली लगेच माझ्या. माझे ते ॲड लागले. 1 मिनिट. हे मी घरीच सॅलेक्स केलं. ह्याची जर तुम्ही रेसिपी अजून पण नसेल बघितली तर माझ्या चॅनलवरती मी अपलोड केली आहे, तर नक्की जाऊन तुम्ही बघा. होममेड सॅलेक्स कसं करतात ते, आणि तुमच्या पण बाळाला तुम्ही द्या करून. त्याच्याने कसं हेल्थ वगैरे मेंटेन म्हणजे हेल्थ वगैरे होतं आहे, वेट गेन वगैरे होते, कारण का त्याच्यात असतात खूप सारे ड्रायफ्रूट्स, प्रोटीन्स वगैरे. सो बाहेरच्या सॅलेक्सपेक्षा हे सॅलेक्स आपण घरगुती केलेलं चांगलं असतं. सो तुम्ही पण द्या. आता हे पिल्लूला मी भरवे दिलं, दुपारी पण मी हेच दिलं आणि आता पण दिलं. मी तूप टाकायचं विसरली. चला, आज म्हणजे फ्रीजची अवस्था बघा, काहीच कुठे लक्ष नाही सध्या. चला, आता मी पिल्लूला भरवून घेते. काय
झालं? पिल्लू आमची खेळते, जरा पसारा काढून दिलाय, आता एक काढते आणि खेळते. आमची काल पिल्लू झोपली रात्री 3 वाजता, म्हणजे ती संध्याकाळी जी 6 वाजता उठली ना, 6 ते रात्रीचे 3. नुसती खेळत होती, नुसती खेळत होती. तिला खेळायला लिमिटच नाही, तिच्या जरा पण लिमिट नाही आहे. एवढी एनर्जी आणते कुठून काय माहिती. आत्ता पण ती पिल्लूचे बाबा घरी होते तेव्हा ती झोपलेली. ऑलमोस्ट आम्ही खाली फिरून आलो, थोडा वेळ बसली वॉकरवरती आणि हां मग 6ला झोपली असेल ती. 6ला नाही, 6:30ला झोपली असेल. 6:30ला झोपली ती. तिचे बाबा बिल्डिंग खाली गेले असतील, फक्त बिल्डिंग खाली, तोपर्यंत ही उठून गेली. आज तरी झोपली पाहिजे लवकर. कसं खेळते बघा, काय करते. पाग येते, हा पाग येते तू शी. आता आम्ही दुसरीकडे शिफ्ट होऊ थोड्या दिवसांनी. काय माहिती तिथे नेबर्स कसे आहेत. मी तर म्हणते मला नेबर्स हवेत चांगले. इथे मी जिथे राहते ना तिथे नेबर्स नाही आहेत. बाजूला आमच्या बॅचलर्स राहतात, सगळे जेंट्स लोक, आणि समोर फॅमिली राहते, पण ती अशी एवढी बोलत नाही. मी 2दा-3दा स्माईल वगैरे दिली पण त्यांचं रिॲक्शन नसतं, त्याच्यामुळे मी ते इग्नोर करते. आणि त्यांच्या बाजूला आहेत ते वर्किंग आहेत, सो ते कधीतरीच क्वचित दिसतात, बस बाकी काय नाही. आणि ह्याच्या आधी जे नेबर्स होते ना ते बोलायचे, पण हे आता नवीन आले ना ते अजिबात हे नाही आहे. सो बोर होतं मला इथे. ॲटलिस्ट पिल्लूला खेळायला कोणतरी हवे, बस प्रश्न आहे हिचा. हे कोणाला येऊन द्यायचं नाही, हे आमचं गाढव. बघा कसं खेळ. इकडे ये, तू पडणार तिकडे. हे बा या पण क्यूबला बा 1. इकडे ये पिल्लू. पिल्लूला काला मी हे घेतलं, तिला तर गरज नाही आता, पण हे कलर्स आहेत ना, कलर्स, त्याच्यामुळे मी घेतलं. दीपक हे हलवणार होता सगळं, मी म्हटलं अजिबात नाही, आहे तसंच ठेवायचं, तिला जरा कलर्स कळून दे. सो म्हणून मी तसंच ठेवलं आहे. आता तिला कलर्स शिकवतात आता हळूहळू. मग तिला असं विचारलं नाही ह्याच्यात येल्लो कुठे, मग ॲटलिस्ट ती असं दाखवेल, हा येल्लो, हा ग्रीन, हा व्हाईट, हा रेड, हा ऑरेंज, हा ब्लू. सो यासाठी मी आणलं. आता बघूया कितपत सक्सेस होतंय. आपण रिंग्स लावूया. हे बघ ते पाठचं उचलते, भीती वाटते. ही आहे ना मस्ती खूप करते खेळता खेळता, त्याच्यामुळे भीती वाटते. त्याच्या पाठी बिटी कुठली वस्तू उगाच आपटली तर खाली आपटली तर, कारण खाली वस्तू असेल आणि डोका आपटलं ना त्याच्यावर, तर उगाच नको ते. काढ. 1 मिनिट, पिल्लूच्या बाबांचा फोन येतोय. नाईट ड्रेस आणलाय आणि ते दूध पिते आणि बघा किती तिची एक्साइटमेंट लेवल ना विचारू नका. बघा हे ती रिचार्ज लागली ना की पुरी ती दिवाणीच होऊन जाते. ते पाणी आणलंय तिला, आता स्पॉन्ज बाथ देईल. हे बघा, म्हणजे दूध पिता पिता ती सगळं काढून पण टाकते, एवढा हे आहे पोलग त्या रिचार्जच्या ह्याच्यामध्ये. हे बघा तोंडात बघा किती साठवून ठेवला नाही. उगाच आपलं. आणि मी ही एक मोठी बॉटल पण मागवली, कारण का आता पिल्लूचं जे दूधची क्वांटिटी आहे ती वाढली आहे ना. सो छोटी जी बॉटल आहे ती फक्त मधल्या टाईममध्ये देते आणि रात्री झोपताना ह्या बॉटलमध्ये देते, कारण का क्वांटिटी जास्त पिते त्याच्यामुळे. आता अजून एवढं आहे, आता हे थोड्या वेळाने पिएल. आता पटकन तिला पुसेल वगैरे. आणि व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पिल्लू बघा आमची खेळते. चला बाय बाय, गुड नाईट.